त्यामुळे ते गेले म्हणजे काही काम थांबलं असं नाहीये. एखादा माणूस रजेवर गेला की एखादा माणूस कुठे ट्रेनिंगला गेला म्हणजे याचा अर्थ चार्ज कोणाला नाही, चार्ज भागडे साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे काम सुरू राहील, काम बंद नाही पडणार. असं नाहीये, कोणी जर दुसरा त्याच लेवलचा दुसरा अधिकारी चार्ज असतोच ना. एक माणूस बदली झाला म्हणजे संपूर्ण सरकारच कोलाच होतो असं कोणी सांगितलं? होऊ शकतं ना. अधिकारी काही कारणानिमित्तानं बदली इकडे तिकडे होऊ शकते. ट्रेनिंग आहे, ट्रेनिंग कंपल्शन आहे. आणि याचं ट्रेनिंग येते मसुरीचं. मसुरी ट्रेनिंग मध्ये केंद्र सरकारचं ट्रेनिंग आहे, ते अवॉइड करता येत नाही. हे सगळं करायला तुमच्याकडे मनुष्यबळ खूप कमी आहे. कॉन्ट्रॅक्टवर 3-4 हजार लोक तुमच्याकडे काम करतायत. ही सगळी पूर्तता आपण त्याचा मी संपूर्णपणे अभ्यास करतो आहे. कॉन्ट्रॅक्टर 4,000 लोक काम करून तेवढं एफर्ट घेऊन आम्हाला बेनिफिट मिळतोय का नाही तो तर पाहायला पाहिजे. माणसं कामाला लावणं म्हणजे याचा अर्थ रिझल्ट मिळणं असं होत नाही ना. म्हणजे अजूनही 10 लाख माणसं कामाला लावायचे, रिझल्ट काहीच नाही, शून्य आहे. काय करायचं त्याचं? त्यामुळे पगारावर आस्थापनेवर पगारावर खर्च करण्यापेक्षा इफेक्टिव्ह काम कसं होईल आणि लोकांना रिझल्ट कसे मिळतील त्या संदर्भात आमचं काम करण्याचा प्रयत्न आहे. त्यावर भरती हा विषय नाही. भरती पॅटर्न जो आहे ना त्याचा रिपोर्ट यापूर्वी गेलेला आहे. समजा तुमचं एलडीओ कार्यालय बंद करायचं उपयोग पाहिजे आणि तालुका कृषी अधिकारी जिल्हाधीश मध्ये ते बळकट करायचं, पण ते काय पुढे होत नाही. नाही, ज्या भागामध्ये कामं सुरू नाहीत किंवा ज्या भागामध्ये रिपोर्टिंग व्यवस्थित नाही, की ज्या भागामध्ये रिटर्न चांगले नाही आहेत, असे कार्यालय असे भाग आम्हाला बंद करावे लागतील किंवा त्याचं रूपांतरित तरी करावं लागेल. जिथं कसं आहे की पूर्वीच्या काळामध्ये काही पारंपरिक पीक पद्धती होती, आता पीक पद्धती बदलली आहे. आता शेतकऱ्यांचा विचार बदलला आहे, तांत्रिक शेती आलेली आहे. त्यामुळे आता जसजसा वेळ बदलेल, जसजसा काळ बदलेल तसतशी परिस्थिती बदलते, पिकाचा पॅटर्न बदलतो. त्यामुळे पूर्वीच्या काळात काम करणाऱ्या लोकांना नवीन तंत्रज्ञान कदाचित येत नसेल तर दुसरीकडे ट्रान्सफर करता येईल. ते म्हणजे असं ते समायोजना त्या ठिकाणी करावी लागेल. आणि आकृतीबंध अजून नव्याने तयार करायचे आहेत. आकृतीबंध तयार झाल्याशिवाय आपल्याला किती लोकांचं शॉर्टेज आहे आणि हे लोक जे शॉर्टेज आहेत ते कुठे घातले आहेत, ते स्किल्ड आहे की नॉन स्किल्ड आहे ते पण बघावं लागेल ना. त्या संदर्भात एकदा आकृतीबंध तयार झाला आणि मग आपल्याकडे किती माणसाचं शॉर्टेज आहे आणि किती जागा रिक्त आहे, या रिक्त भरणं जागा आवश्यक आहे का किंवा दुसऱ्या जागा त्या ठिकाणी आपण रिप्लेसमेंट देऊ शकतो, हा सगळा साधक बाधक विचार करून त्यावर निर्णय घेऊन. माजी केंद्रीय मंत्र्यांवरती आरोप केलेला आहे. पीक विमा घोटाळ्याचा परळी पॅटर्न राबवला गेला. या पीक विमा घोटाळ्याची तुम्ही माहिती घेणार आहात? तुम्ही या सगळ्या गोष्टी नाही, तो हे बघा, त्या हाऊसमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. मुख्यमंत्री महोदय ते सगळं तपासून बघतायत. त्यांनी त्यांच्या पातळीवरती काही यंत्रणा चौकशीसाठी लावलेल्या आहेत. काही अधिकारी चौकशी करून त्यांना अहवाल सादर करतील किंवा माझ्याकडे आला तर मी पण मुख्यमंत्र्यांना देईल. अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा अहवाल ठिकाणी आलेला नाही. चौकशी सुरू आहे आणि चौकशीमध्ये जर काही गैर आढळलं तर ज्यांनी गैरप्रकार केले त्यांच्यावरती सरकार 100% कारवाई करेल. कृषी खात्याकडनं काही चौकशी सुरू आहे का? म्हणजे फक्त परळीच नाही, राज्यातही इतर ठिकाणी काही आंध्र प्रदेशातल्या लोकांनी तिथे बसून इथं विमा उतरवले होते. नाही, अजून ते मी त्याची खातरजमा करतोय. अजून तो खातरजमा करण्यासाठी सांगतोय काय, अजून सचिव बसलेले नाहीयेत, आयुक्त काल परवा बसले, नेमकी आता उद्या ते जाणार आहेत. आता मी यांच्याकडून ती माहिती घेतोय किंवा विम्याच्या संदर्भामध्ये कोण कुठले खात्याकडे ते आपलं कुठल्या विभागाकडे ते विम्याचं काम होतं आणि त्या विम्याच्या लोकांनी काम व्यवस्थित केलंय की नाही केलंय त्या संदर्भात मला असं वाटतं की बरेचसे पैसे वाचवलेत. आम्ही विमा कॅन्सल करायला लावले बऱ्याचशा लोकांना. माजी केंद्रीय मंत्र्यांच्या कारभारावर संशय व्यक्त केला त्यांनी. नाही, ते मी ऐकलं नाही. माझे केंद्रीय मंत्री कारभार संशय व्यक्त केलेला आहे. पण एक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये त्यांनी जे ऑब्जेक्शन दिले त्या संदर्भात आम्ही पीक कर्जाच्या जेवढे अर्ज आले होते ते व्हेरिफिकेशन मध्ये घेतल्यानंतर 303 अर्ज आम्ही रिजेक्ट केलेले आहेत ऑलरेडी. पण अजून त्याच्यामध्येही काही लोकांनी काही फायदा घेतलाय का तो तपासून करायचं बाकी आहे. अजून त्यांनी जाहीरच आरोप केला ना बोकडे साहेब की परळी पॅटर्न राबवायला आता गुजरातमध्ये पाठवणार आहे आणि दुसरं त्या काय ते उत्तर प्रदेशमध्ये पाठवणार आहे. म्हणजे कोणाला हात परळी पॅटर्न त्यांनी भाषणामध्ये कागदपत्र दाखवली, पुरावे दाखवले की माझ्याकडे असे पुरावे आहेत आणि थेट त्यांचं धनंजय मुंडेंकडे त्यांचं रोख होतं. हे बघा, सन्माननीय सदस्य सुरेश धस साहेबांनी भाषण केलेलं आहे. त्यांनी पुराव्यासह काही गोष्टी दाखवल्या आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती तपासण्याचं काम आणि मुख्यमंत्री
लेवलवरती सुरू आहे. त्यामुळे मी अजून त्यामध्ये लक्ष घातलेलं नाही, पण तरी सुद्धा मी त्या संपूर्ण याची माहिती या ठिकाणी घेणार आहे आणि त्यामध्ये काही त्रुटी सापडल्या तर जे जबाबदार लोक असतील त्यांच्यावरती कारवाई 100% होईल. धनंजय मुंडेंच्या काळात हा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. धनंजय मुंडेंच्या काळात हा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. कृषी खात्याच्या इतरही योजना किंवा काही त्याच्या संदर्भात पण तुम्ही पूर्ण आढावा घेणार का परत धनंजय मुंडेंच्या काळात? आणि ज्या योजनांच्या संदर्भामध्ये लोकांच्या तक्रारी असतील त्या योजना रिव्ह्यू करायचा मी प्रयत्न करणार. या पीक विमा बनावट पीक विमा प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्याचे प्रावधान आहे, मात्र अद्याप एकही गुन्हा दाखल झाला नाही. जिल्हाधिकाऱ्यांना आहे तर आपण काही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करणार? अद्याप निष्पन्न झालेलं नाही. अद्याप काही जोपर्यंत तपासाचा अहवाल माझ्याकडे येत नाही आणि कुणी गुन्हे केले निष्पन्न होत नाही तोपर्यंत फौजदारी केस कोणावर वेग दाखल करणार. या वर्षाचं सोडून द्या, गेल्या वर्षामध्ये जी काय बनावट प्रकरणं आढळली त्यामध्ये देखील गुन्हे दाखल झालेले नाहीये. जिल्हाधिकाऱ्यांना ते अधिकार आहे, त्यांनी ते अधिकार वापरायला सूचना देणार का? देणार ना, 100% देणार. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरलेच पाहिजे. चुकीचं काम होत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे. सर, बोगस खतं, बियाणं आणि कीटकनाशक याच्या अनुषंगाने काय डोळ्यासमोर काय नाही, याच्यामध्ये 2 गोष्टी. मी तो पण विषय मी आज केंद्रीय कृषी मंत्र्यावर बोललो की एमआरपी जी आहे, एमआरपीवर फार मोठ्या प्रमाणात वाद होऊ शकतो. एमआरपी कोण डिसाईड करतं? एमआरपी कंपनी डिसाईड करतात. कंपन्याला काय अधिकार आहे, काय निकष आहे एमआरपी डिसाईड करण्याचं? एमआरपी म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राइस. कोण ठरवतं, कशामुळे ठरवतं, त्याची कॉस्टिंग काय आहे? त्यामुळे एमआरपीवरती कंट्रोल केंद्र सरकारचा असला पाहिजे आणि एमआरपी डिसाईड करत असताना कारण शेवटी या सगळ्या खत कंपन्या, औषधाच्या कंपन्यांना परवानग्या हे केंद्र सरकार देतं, राज्य सरकार देत नाही. त्यामुळे याच्यामध्ये बनावट प्रकार आहे, डुप्लिकेशन प्रकार आहे, अनेक गोष्टी, मिक्सिंग प्रकार आहेत, अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये. त्यामुळे हे सगळं तपासावं लागणार, आम्हालाही तपासावं लागेल, आम्हाला त्याची माहिती घ्यावी लागेल आणि लिंकिंगचे जे प्रकार आहे, खताचे लिंकिंगचे प्रकार ते सुद्धा कसे कंट्रोल करता येतील त्या संदर्भात सुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे की 300 रुपयाची खताची गोणी घ्यायची किंवा औषधाची बाटली घ्यायची आणि त्याला जोडून अजून एक 800 रुपयाचं दुसरं औषध घ्यायचं जे त्या शेतकऱ्याला नको असतं. म्हणजे अशा प्रकारे जर कोणी लिंकिंग करत असेल तर त्याच्यावर कंट्रोल आम्हाला आणावं लागेल. त्यामुळे हे सगळं केंद्राशी बोलल्याशिवाय होणार नाही. केंद्र सरकार याच्यामध्ये 50% योजना आमच्या केंद्र सरकारशी निगडीत आहेत. त्यामुळे केंद्राला विश्वासात घेतल्याशिवाय याच्यातून सुरळीतपणा निघू शकत नाही असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळे केंद्राशी एकदा बोलून खतं आणि औषधं, बियाणं या संदर्भातला मोठा इश्यू आहे तो केंद्र सरकारची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. सर, कांद्याच्या संदर्भात कांद्याच्या भावाचा प्रश्न नाही आहे. कांद्याची एमईपी कमी, आपलं उत्पादन खर्च कमी व्हावा या संदर्भात आमचे काही प्रयत्न सुरू आहेत. कारण शेवटी पुन्हा एकदा ते औषधं, बियाणं, लागवड या खर्चाचं 1500 रुपये कमीत कमी क्विंटलला त्याचा खर्च होतो आणि त्याला मिळतात आता 1700-1800 रुपये किंवा फार झालं तर 2000 रुपये मिळतील शेतकऱ्यांना. पण तो प्रॉफिट रेशिओ जो आहे ना तो अत्यंत कमी आहे. त्यात ट्रान्सपोर्टेशन आहे, बाकीच्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे त्या शेतकऱ्याला काही शिल्लक राहत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करून हमी भाव कसा देता येईल किंवा हमी कशी घेता येईल एखाद्या पिकाची त्या संदर्भातले माझे प्रयत्न असणार आहे. लाडक्या बहिणीमुळे आता मजुरी वाढली हो शेतकऱ्यांची. आता तसे मजुरी रेट वाढलेलेच आहेत ना. मिळतच नाही. आता ठीक आहे ना, तुम्ही आता सगळं बहिणीवरच अवलंबून का बरं राहता? तुम्ही काम करायला पाहिजे पुरुषांनी, सगळं बहिणीनेच करावं असं. आमचं ठीक आहे, आम्हाला निवडणुकीला बहिणीची गरज होती पण मग पुरुषांनी काय करायचं, त्यांनी काम नाही करायचं का? सर, शेतकरी आपण एक नमो महान सन्मान योजना त्यात महिलांनाही पैसे देतो, शेतकरी महिलांना, आणि डीबीटी देतो. आता लाडकी बहीणमुळे जर दोन्हीकडे लाभ घेतला तर जवळपास 20 लाख महिलांना त्याचा फटका बसणार आहे, त्या बाद होणार आहेत. त्यांना लाभ घ्यावा लागेल किंवा लाडकी बहीणचा घ्यावा लागेल. हे बघा, एका वेळेस 2 ठिकाणी लाभ घेता येत नाही, नियम आहे. त्यामुळे तो निर्णय त्या महिलांनी घ्यायचा आहे. त्यांनी लाडकी बहीण योजना घ्यायची की पंतप्रधान योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा तो त्यांनी ठरवायचा आहे. त्यामुळे त्यांना मात्र लाडक्या बहिणींना, महिलांना अधिकार प्राप्त व्हावे, त्यांना घरामध्ये आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी या भावनेनं स्वतंत्र पायावर उभं राहता यावं. आणि आपल्याला कल्पना आहे, आपण सर्वजण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक महिला असते, 2 महिला असतात, 4 महिला असतात. महिला आहे ती पैसे ती प्रपंचासाठीच 100% वापर करते, ती दुसरीकडे वापर करतच नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे ती प्रपंचासाठी यूज करणार, मुलाबाळांना काहीतरी देणार, डबे तरी देणार, बिस्किट तरी घेणार,
काहीतरी ते घरामध्येच करणार. त्यामुळे हे पैसे योग्य स्थितीमध्ये चालले. आणि अलीकडे जो महिलांचं शोषण हा जो विषय होता तो हळूहळू कमी होत चालला आहे. अलीकडे महिला स्वतंत्र झाल्या, स्वायत्तता मिळाली त्यांना. त्यामुळे शासनाचा त्यामध्ये फार मोठा सहभाग आहे. आणि येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये महिला आरक्षणाचं बिल विधानसभा आणि लोकसभेला येणार आहे. त्यामुळे 33% महिला आता ऑलरेडी 30%पासून 50%पर्यंत महिला लोकप्रतिनिधी म्हणून पुढे येणार आहे. त्यामुळे हळूहळू तुम्ही सुधारून घ्या. हा निर्णय झालाय का? कारण लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घेत असतील तर कृषी सन्मान योजनेचे पैसे वजा होतील. हा निर्णय झाला नाही. पण दोन्हीपैकी एक योजनेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवावा अशी सर्वसाधारणपणे विरोध रोहित पवारांनी केलाय की हा सरकारने निर्णय घेऊ नये, घेतले त्याला विरोध आमचा केला. नाही बघा, तो राजकीय विरोध आहे. राजकीय विरोधाला मी त्याला काय फार थारा देत नाही. माझं मत असं आहे की जेव्हा सर्वसाधारणपणे राज्य सरकारच्या कुठल्याही योजनेमध्ये एका माणसाला 2 योजनेचा फायदा घेता येतो का? नाही येत आहे. एक शेतकरी 2 बँकेकडनं एकाच जमिनीवरती कर्ज घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. मग जे नियम इतरांना आहेत तेच नियम महिलांना लागू होतील. योजना असू द्या वेगवेगळ्या, पण तो कसा तो निर्णय द्यायचा की नाही द्यायचा. मग शासनाला GR काढावा लागेल स्पेशल की 2 योजनेचा फायदा महिला घेऊ शकतील. दॅट्स ऑल. ते कधी नाराज होते? तुम्हाला कोण सांगितलं नाराज आहे? मला काय वाटत ते नाराज आहे म्हणून. तुम्हालाच वाटतं ते नाराज आहे? दिल्ली का परत त्यांना दिल्लीत पाठवायचं होतं, राज्यात ठेवायचं, काय चर्चा झाली होती का? जो जे वांछील तो ते लाभो. ज्यांना जिथं जायचंय तिथं जाऊ शकतील. ते काय अडचण नाही. त्यांना केंद्रात जायचं तर अरे त्यांना विचारलं त्यांना काय आवडेल ते. मला मी कसं काय सांगू त्यांना काय आवडेल? हा प्रश्न त्यांना विचारलेला योग्य राहील. नाही. माझे नेते अजितदादा पवार आहेत. माझे नेते अजितदादा पवार आहे आणि माझे नेते आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे. थोडं माझे नेते दुसरं कोण नाही. पक्ष दुर्लक्ष करतोय त्यांच्या मागणीकडे? नाही, असं काही नाही. पक्षाने पुष्कळ लाड केले. आता काय करायचं राहील? लाड किती लाड करायचे मला सांगा तुम्ही. पुष्कळ लाड केले पक्षाने. भाजपमध्ये जायच्या तयारीत आहेत अशी चर्चा. तो त्यांचा निर्णय आहे. त्यांना योग्य वाटतं तो निर्णय ते घेऊ शकतात. तो मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे. पालकमंत्री पदावर मी भाष्य करणं योग्य होणार नाही. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय तो लवकरात लवकर निर्णय घेतील. अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री पद घ्यावं अशा पद्धतीची मागणी होते. बजरंग सोनवणे वगैरे या सगळ्या मंडळींनी केलं की बीडमध्ये ज्या पद्धतीने सध्या आहे सगळ्या घडामोडी घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी तिथलं पालकमंत्री पद स्वीकारावं. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला माझ्या वाटण्याशी काही संबंध येत नाही. मुख्यमंत्री महोदय जो निर्णय घेतील तो निर्णय दादाही मान्य करतील आणि आम्हालाही मान्य करावा लागेल. विषय सगळेच मान्य करतील. तर शेवटी कसं आहे, टीमवर्क आहे. टीमवर्कमध्ये जो निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला तो सर्वांना मान्य करावा लागतो. बोलताना बोलला की राज्याची आर्थिक स्थिती चांगली झाल्यानंतर 4 सामान्य राज्याची स्थिती चांगली नाही का? आता चांगली नाही आणि वाईटही नाही. शेवटी कसं आहे की आर्थिकदृष्ट्या या आमच्या महिला भगिनीमुळे तिजोरीवर जो थोडासा बोजा पडलेला आहे तो शेतकऱ्यांसाठी आम्हाला सरप्लस करता येत नाही. म्हणून जरा आम्ही मागे पुढे करतो आहोत आणि मागे पुढे करून त्यातून जरा थोडीशी उत्पन्नात वाढ झाली की आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे थोडं मागे पुढे होईल, पण ते कधी ना काहीतरी होणार 100%. शेतकऱ्यांच्या सगळ्या कर्जमाफीला लाडक्या बहिणी अडथळा नाही, अजिबात नाही. आम्हाला हे बघा, जर शेतकऱ्यांच्या जर लाडक्या बहिणींना शेतकरी अडथळा ठरत होते तर मग शेतकऱ्यांना आम्ही 7 हॉर्सपावरपर्यंत वीज बिल का बरं माफ केलं? 15,000 कोटी आम्ही शेतकऱ्यांना दिलेच ना. दिले नाही का राज्याने? मग ठीक आहे, 40-42,000 कोटी रुपये आमच्या महिलांना गेले असतील. कमी जास्त प्रमाण झालं असेल. आणखी थोड्याफार प्रमाणात पैसे मिळाले की कर्जमाफीचा निर्णय होईल. त्यामुळे असं काही नाहीये. हिंगोलीमध्ये एक व्हिडिओ फिरतो शेतकऱ्याचा, बारदाना नाही म्हणून सोयाबीन विक्रीला नाफेडनं तिथे थांबवलेला आहे आणि रडतानाचा तो व्हिडिओ आहे. तर अशा पद्धतीने राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी चित्र दिसतंय. तर काय त्यावर आपण करणार? आता हे व्हिडिओ कशाचे कसलेही फिरू शकतात. काय तो व्हिडिओचं काय त्याच्यावरती ऑथेंटिक काय समजायचं? जोपर्यंत माझ्यापर्यंत आलेलं नाही, मला माहिती नाही, तोपर्यंत त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य होणार नाही. ऑथेंटायझेशन काय त्याचं? सर, मराठा संघटना असतील, सुरेश दत्त असेल, सगळ्यांकडनं मागणी होती की मुंडेंना धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात वगळलं जावं जोपर्यंत बीडच्या घटनेचा न्यायालयाचा निकाल येत नाही. काय नाही तो
बघा, तो संपूर्ण अधिकार हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री महोदय अहवाल घेऊन तो निर्णय ते घेतील. तुमच्या पक्षातले आमदार तशी मागणी नाही, असं तर माझ्या कानावर काय आलं नाही. ते बीड जिल्ह्यातले आहेत, ते त्यांचं जिल्ह्यातले त्यांचं मत असू शकेल, मी नाही म्हणत नाही, परंतु त्यांचा विचार आहे तो. परंतु हा अधिकार शेवटी माननीय मुख्यमंत्री महोदयांचाच आहे. पण ती बीड मधली घटना पाहता संतोष देशमुख यांची हत्या, तुमचं काय मत आहे? तुम्हाला तिथे आता नवीन एसपी बसलेला आहे, एसपीची बदली झालेली आहे, चौकशा सुरू आहेत, चौकशी अहवाल येत आहेत, आरोपी गजाआड झालेले आहेत. त्याच्यामुळे 2 दिवसात लगेच रिपोर्ट येतील असं नाही, थोडंसं वाट पाहावी लागेल. एक 8-15 दिवस मीडिया आपलं कायमस्वरूपी चालूच आहे ना, कुठं बंद झाला आता काय शेवटची मुलाखत थोडीची. 2023 मध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपण 4,193 कोटी रुपयांचं अनुदान दिलं होतं. त्याच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी साधारणतः 1,200 कोटी रुपये आपण खर्च केले. ते साधारणतः कुठं खर्च झाले त्याची माहिती मिळेल का? हा एक आहे. आणि आतापर्यंत साधारणतः 600 कोटी रुपये अनुदान वाटप शेतकऱ्यांना झालंय. काकीच्यांचे आधार संमतीपत्र आणि नसल्यामध्ये वाटप अजून झालेलं नाही. त्या उर्वरित निधीचं काय? असे 2 प्रश्न. बघा, ते ऑथेंटिक त्यांचं पेपर्स आल्याशिवाय त्यांना अनुदान मिळणार नाही. जोपर्यंत ते कशामुळे राहिले ते बघावं लागेल. त्यांचे पेपर्स अपूर्ण असतील तर मग त्यांना ते अनुदान मिळणार नाही. नंबर 1. आणि पहिला प्रश्न काय विचारला तुम्ही? प्रचार आणि प्रसिद्धीसाठी आपण एक वेगळा GR काढला होता आणि त्यात अनुदान ज्या वेळेला जाहीर झालं त्यामध्ये 2% काहीतरी निधी आपण प्रचार प्रसिद्धीसाठी. नाही, बघा, जाहिरात बाजी किंवा जाहिरात हा विषय वेगळा आहे. कुठल्याही सरकारमध्ये पब्लिसिटीसाठी नाही, परंतु लोकांच्या प्रबोधनासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. काय करावं, काय करू नये, कोणाकडे जावं, कोणाकडे अर्ज करावा. एकीकडे सरकार घोषणा करणार आणि दुसऱ्या लोकांना काहीच करणार नाही कोणाला भेटायचं म्हणून. त्यामुळे काही गोष्टी ह्या लोकांना स्पष्टता येण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. त्या गोष्टी झाल्या असतील तर ते काय फार गैर नाही आणि फार मोठा खर्च झालेला नाही. तो किरकोळ खर्च आहे, तेवढा खर्च तर करावाच लागतो शासनाला. तर विधानसभा निवडणुकीनंतर जो शरद पवार गट आणि अजित पवार गट दोन्ही एकत्र यावेत अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. तसं थेट वक्तव्य सुद्धा केले जाते. जसं काही दिवसांपूर्वी रोहित पवारांच्या आईने सुद्धा तसं वक्तव्य केलं होतं. काल आशाताई पवार जे अजित पवारांच्या त्यांनी सुद्धा अशा पद्धती एकत्र यावं. काय भविष्यात असं चित्र माझ्या कानावर काही आलं नाही, पण झाले तरी आम्हाला काय, म्हणजे आम्हाला तर चांगलीच गोष्ट आहे. वाईट काय तुम्ही होत असेल तर वेल अँड गुड. एकत्र यायला पाहिजे. आम्ही जातो ना, मोठ्या साहेबांना भेटतो, असं काही नाही. मोठे साहेब कुठे आम्हाला चिमटा घेतात, कोणाच घेत नाही. राजकीय दृष्टीने एकत्र आलं पाहिजे का? एकत्र आलं पाहिजे. नाही, चांगली गोष्ट आहे ना. काय बिघडलं? जर कलेक्टिव्हली जर संख्या वाढत असेल, माणसं वाढत असतील, पक्ष वाढत असेल तर वाढवला पाहिजे. तुम्ही आवाहन करताय पवार साहेबांना की या तुम्ही आमच्यासोबत? मी आवाहन करण्या एवढा मोठा माणूस नाही. मी पवार साहेब फार मोठे आहेत आणि कर्मधर्म संयोगाने त्यांनी जे खातं केंद्रामध्ये सांभाळलंय त्याच खात्याचं मला मंत्रिपद मिळालंय. त्यामुळे मी नशिबान समजतो स्वतःला. मी सुरुवातीलाच सांगितलं. त्यामुळे ठीक आहे. हा, 100% घेऊ ना, कोणाचाही घेऊ. साहेबांचं तर घ्यावंच लागेल. पण इतर कुठलाही गल्ली बोळाचा शेतकरी जरी आला आणि तो सांगितलं मला तुम्हाला सांगायचं काही गोष्टी, आय एम नॉट अ परफेक्ट मॅन. आयुष्यामध्ये माणूस कोणीच परफेक्ट नसतो. त्यामुळे कोणाकडूनही माहिती घेतल्याने काही कमीपणा येत नाही. त्यामुळे ज्या गोष्टी माहीत नाही त्या गोष्टी कोणी सांगितल्या तर आपल्याला घ्यायला काय अडचण नाही, ज्ञान घ्यायला. बीडचं प्रकरण तुम्ही पाहताच, जरांगे असं म्हणतात जर त्या प्रकरणातले आरोपी सुटले तर मुंडेंना रस्त्यावर फिरू द्या. अरे बाबा, कृषी खात्याचा अहवाल सारखं बीड काय बीड सोडून काय राज्य नाही का दुसरं? अरे बीडचं बीडवाल्यांना विचारा, मुख्यमंत्र्यांना विचारा, मला विचारता बीड. एक नेते म्हणून, पक्षाचे नेते म्हणून नाही.